स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माल्यार्पण करतील। ते स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमेला माल्यार्पण करीत आहेत। त्यानंतर खराब यांना सुद्धा विनंती करतो। खाली धरा खाली घ्या आणि आजच्या या मोर्चामध्ये गाडी दिली नाही, दिसत नाही आणि स्वमतानं स्वयंपूर्तीनं हे लोक आज या ठिकाणी आले आणि कोरोना परिणाम बंद असल्यामुळे लोक दिसत नाही। सर्व महाविकास आघाडीचे नेते कार्यकर्ते लाभार्थी महिला भगिनी पत्रकार बंधू सोशल मीडिया इलेक्ट्रॉनिक मीडिया या सर्वांच्या मनापासून मी काँग्रेस समितीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करतो। राष्ट्रांवर एकच लक्ष काँग्रेस पक्ष अशी भूमिका घेऊन राहून गोरगरिबासाठी दीनदलित शेतकरी कष्टकऱ्यासाठी मग पिकाचा विमा असेल, नापिकीचे पैसे असतील, आता अतिवृष्टी झाली, रितेश ते साईनाथ लावा ते साईनाथ ते झेंडा खाली घेणं मला खाली पाहिजे। हे दिसत नाही भाऊ, कटू राहिले तिथं। पावसाळ्यामध्ये या गोरगरीब लोकांना पहिलं मोडलं घर मोडलं, दुसरं घर बांधणं अर्धवट आहे। अशा वेळेस दुसऱ्याच्या घराचा आसरा घ्यावा लागला। ऐन पावसाळ्यामध्ये पडत्या पावसामध्ये लोकांना दुसऱ्या घरात जावं लागलं। दुसऱ्याच्या घरात जाण्याची वेळ या सरकारनं, या प्रशासनानं या लोकांना वाढली आहे। याचा आम्ही निषेध करू। गोरगरीब सर्वसामान्य लोक घरकुलापासून वंचित आहेत। या देशाचे प्रचंड पंतप्रधान झाले मोदी यांनी 2018 सांगितलं होतं त्यांच्या सभेत या देशाच्या प्रत्येकाला आम्ही घरकुल देऊ। 2022 पर्यंत सगळ्यांना घरकुल देण्याचा नारा त्यांनी दिला होता। आणि या देशातील भाजपाचे सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या सभेला हजर होते। सगळ्यांनी टाळ्यांच्या घोषणामध्ये त्या घोषणेचं स्वागत केलं होतं। अजूनही कुणालाही घरकुल मिळालं नाही। ज्यांना घरकुल मिळाले त्यांना पैसे मिळाले नाही, त्यांना स्वतःचा घरकुल करून त्याचा आसरा घ्यावा लागला। ही पहिली अवस्था या माऊलीची मुलगी आणि या माऊलीची सून त्या या स्फोटामध्ये मृत्यू पडलेले आहे आणि या माऊलीच्या पाठीमागे कोणाचाही सहारा नाही। या आम्ही पाठपुरावा करून ग्रामपंचायतच्या माध्यमातून या माऊलीला घरकुलाचा मोदी आवास योजना अंतर्गत त्यांना लाभ दिला। पण आता यांचा पहिला हप्ता पडून 6-7-8 महिने झाले, परंतु यांना दुसरा हप्ता नाही। या माऊलीनं स्वतःच्या अर्धी जागा दुसऱ्याला देऊन फाउंडेशन बांधलंय आणि ही माऊली सरकार खुलती आणि म्हणते आम्हाला पैसे कधी पडतात कधी या माऊलीच्या चेहऱ्यावर दुःख पा। एवढं सरकार हे निकम्म सरकार आहे। हे सरकार बदलल्याशिवाय पर्याय नाही मित्रांनो। यावेळेस
राष्ट्रीय काँग्रेस आणि महाविकास विकास आघाडी सोबत राहून हे सरकार हाणून पाडा आणि बहुजनांचं सरकार आहे मित्रांनो. हे व्यापाऱ्यांचं सरकार आहे, हे गरिबांचं सरकार नाही, हे सर्वांनी लक्षात घ्या. अगर या बसेस बंद नसत्या तर इथं 10 पटीनं संख्या झाली असती, हे या ठिकाणी मी सांगतो. आजची ही एकच समस्या घेऊन राहुल भाऊंनी मोर्चा काढला, तरी सुद्धा एवढी संख्या आहे. असे अनेक प्रश्न आहेत. आता अतिवृष्टी झाली, अतिवृष्टीचं आताच हे तर सोडा, जे आपल्याला अनुदान मिळणार आहे, याच्या आधी ज्या अतिवृष्ट्या झाल्या, पीक विम्याचे पैसे राहिले, हे अनेक समस्या या सरकारनं गावगाड्यातल्या शेतकऱ्यांना आणि घरकुलाच्या समस्या असतील त्या शहरात बी त्या समस्या आहेत आणि ग्रामीण भागातल्या सुद्धा समस्या आहेत. या समस्यासाठी अगर पूर्ण समस्या घेऊन मोर्चा काढला तर इतर लाखोची संख्या दाखवलं तर शिव म्हणते अक्षर समजत नाही, आणि ग्रामविकास मंत्र्याला वाटून दाखवलं तर ग्रामविकास मंत्री म्हणते टाईप करून आणा. म्हणतं टाईप करायला पैसे नाही, मराठीची भाषा आहे, महाराष्ट्र मराठीत बोलतंय, मी मराठीत दिला, तुम्ही मराठीत वाचा, म्हणजे तुम्ही वाचून दाखवा द्यायला समजला. असं आपल्या महाराष्ट्राचं सरकार आहे. मराठीतल्या माणसाचा मराठीतला लिहिलेला अर्ज त्यांना वाचल्या जात नाही. त्यांच्या शिक्षण पात्रता तपासा मंत्रालयातल्या लोकांच्या, ते कॉप्या करून पास झालेले, पैसे देऊन नोकरीवर लागलेले आणि ओरिजिनल इमानदारीचं टाळ्या वाजू राहिले, मोर्चा करू राहिले. तर एकच सांगतो शेवटी, राहुल भाऊला इमानदारीनं मतदान करता, इमानदारी बाळगा. कधी कॉलेजवरच्या घरचा सांगता येत नाही, काय बोललो, कधी कॉलेजवरचा हॅलो सांगता येत नाही. म्हणून राहुल भाऊला इमानदारीनं मतदान करा आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री बनवा, एवढंच बोलतो. आणि सगळ्यांचं अभिनंदन करतो. राहुल भाऊ आगे बढो, हम तुम्हारे साथ है. नगरपालिकेचं वाटत होतं, पण ग्रामीण भागातही सुद्धा जास्त या ठिकाणी झालेलं आहे. आमच्याही नगरपालिकेत प्रधानमंत्रीच्या माध्यमातून घर योजना सुरू त्या ठिकाणी झालेली होती आणि त्या घरकुलच्या हप्ते सुद्धा आजपर्यंत मिळालेले नाहीये. ते घरं उघड्यावर पडलेले आहेत. नुसते आश्वासन देऊन त्या ठिकाणी फक्त ते चालू आहे. या ग्रामीण भागातही सुद्धा हीच परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे. राहुल भाऊनी बरोबर अतिशय मुद्द्यानं हा मोर्चाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. कारण राहुल भाऊनं हात नाही घातला तर ते काम कोणतंच चालू होत नाही. गेल्या आता काहीतरी कामगारांचा जो प्रश्न होता आणि पेट्या त्या ठिकाणी एखाद्या अधिकाऱ्याने कुठल्या तरी राजकीय नेत्यांनी त्या दाबून ठेवलेल्या होत्या आणि त्या दाबून ठेवल्यानंतर राहुल भाऊ त्या ठिकाणी आक्रमक भूमिका घेऊन त्या ठिकाणी मला वाटतं आम्ही सोबत आल्यामुळे तर शिवसेनाच त्यांच्या सोबत आहे, म्हणून त्यांच्या अंगामध्ये सुद्धा शिवसेना त्या ठिकाणी ठरलेली आहे. म्हणून त्यांनी आक्रमक भूमिका घेऊन त्या पेट्याचं काम या तालुक्यात सुरू झालेलं आहे. तसंच या घरकुलाचा जो प्रश्न आहे हा बी लवकरात लवकर या ठिकाणी मार्गी लागला पाहिजे. याच्यामध्ये सहभाग्य झालं. फक्त आमचे घरकुल, आमच्या वावराचे नापिकीचे पैसे आणि राहुल भाऊ निवडून आणायची आमची बंदी मनापासून आणि आबादानी या म्हणून बंद पब्लिकनं मतदान करा. आपली समस्या सांगते मी. आपले उली लेकर आहे, 15,000 रुपये टाकले सरकारनं, 15,000 आमचं घर झालं नाही. आम्ही इकडून तिकडून याजानं पैसे काढे, घर तयार केला, बँकेचे पैसे काढे, घर तयार केलं. 8 वाजता बँकेचे साहेब लोक जात नाही, पण आता फाशी घ्यायची येळी आले. या सरकारनं आमचे पैसे टाकले का नाही हे म्हणणं आहे आमच्या आलं. उली लेकराला डेंगूचे ताप तयार झाली, तर लेकरा दवाखान्यात कुठं करायचं आहे आम्ही? काय ना घर नाही ठेवलं आम्हाला सरकारनं. आम्हाला घरकुला पैसे टाकायचीच नव्हती, त्याने आम्हाला अशा दावाचीच नसती. आम्ही घर मोडले, आमच्या लेकराला राहिले घर नाही. माझ्या मुलाला 40,000 रुपये दवाखान्यात लागले. कोण देणार आहे पैसे दवाखान्याचे? याजानं पैसा काढून घर बांधला आम्ही, मुलाला 40,000 रुपये लागले. माझ्या मुलाचा दवाखान्याचा खर्च आम्ही याजानं पैसा काढून भरला. हा पैसा आम्हाला कोण देणार? घराला सुद्धा याजानं 10 रुपये टक्क्याने पैसे काढून घर बांधला आम्ही. हे पैसा कोण देणार आमचा? रोटी कपडा और मकान या मूलभूत गरजा असताना केंद्रातलं मोदी सरकार आणि राज्यातलं हे 3 पहियावालं तीन तिगाडा काम बिगाडा असलेलं शिंदे सरकार, हे सरकार गोरगरिबांना नाही, शेतकरी कष्टकऱ्यांना नाही, तर हे सरकार फक्त उद्योगपतींसाठी काम करत आहे. घरकुल हक्काचं आहे. पंतप्रधान मोदींनी स्वतः सांगितलं होतं 2018ला शिर्डीच्या जाहीर सभेत की प्रत्येकाला घर मिळेल, हक्काचं घर मिळेल. पण असं असताना
40,000ची प्रतीक्षा यादी चिखली पंचायत समितीची असताना या 3 वर्षात फक्त 4,000 घरकुलं मंजूर झाली आणि त्यातली फक्त 1,000 पूर्ण झाली. म्हणजे 40,000 घरकुलांची प्रतीक्षा यादी असताना दरवर्षी फक्त 1,000 घरकुलं पूर्ण जर होत असतील तर या हिशोबाने 40 वर्ष देखील हे घरकुलं देऊ शकत नाहीत लोकांना. आणि त्यामुळे हे अत्यंत खोटारडं सरकार आहे. गोरगरिबांना न्याय न देण्याचं महापाप हे सरकार करत आहे. त्यामुळे काँग्रेस आणि महाविकास आघाडीच्या वतीनं आज प्रचंड मोठा एल्गार मोर्चा गोरगरिबांच्या न्यायाच्या हक्काच्या घरकुलासाठी इथे येऊन धडकलाय. या पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांना आम्ही घेराव घातला आणि त्यांना अल्टिमेटम दिलंय की जर तातडीनं हे घरकुलं पूर्ण झाली नाहीत, त्यांना पुढचे पैसे मिळाले नाहीत तर पुन्हा एकदा या पंचायत समितीला आम्ही वेढणार आणि या अधिकाऱ्यांना आम्ही इथून बाहेर जाऊ देणार नाही. आणि त्यासोबतच जे लोकप्रतिनिधी आहेत, या भाजप आणि सेना सरकारचे जे प्रतिनिधी आहेत त्यांना देखील गावागावात फिरू देणार नाही, अशा पद्धतीचा इशारा आज या एल्गार मोर्चाच्या वतीनं देण्यात आलेला आहे. काही लोकांना काही हप्ते मिळाले तुमच्या मोर्चाच्या माध्यमातून? हो, सुरुवात तर झाली. आम्ही मोर्चा काढणार असं समजलं तर तातडीनं पंतप्रधान आवास योजनेच्या घरकुल लाभार्थ्यांना काही हप्ते देण्यात आले, रमाईच्या काही लाभार्थ्यांना हप्ते देण्यात आले, त्यांच्या खात्यामध्ये ते पैसे वळते करण्यात आले. असाच आम्ही मागे कामगारांसाठी मोर्चा काढला होता. संसार किटचं वाटप लगेच दुसऱ्या दिवसापासून सुरू झालं. म्हणजे आमच्या मोर्चाला हे घाबरतात हे सिद्ध झालं आणि आम्हाला चांगलं वाटलं की ये डर अच्छा लगा. हे घाबरतायत आणि त्यामुळं राहुल भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. राहुल भाऊ तुम आगे बढ़ो. चुकीची कामं करणारे जे असतात त्यांना गोरगरिबांच्या कामाकडे लक्ष द्यायला वेळ नाही, शेतकऱ्यांसाठी वेळ नाही, कष्टकऱ्यांसाठी वेळ नाही आणि ज्यांना फक्त कमिशन खाण्यामध्ये ज्यांना वेळ आहे किंवा त्यांचा सगळा वेळ त्याचे हिशोब करण्यामध्ये जातात, त्यांचा हिशोब जनता केल्याशिवाय राहणार नाही. काय असेल आमचं पवित्र आक्रमक असणार आहे. गरिबांना शेतकऱ्यांना न्याय दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही आणि त्यांना देखील स्वस्थ बसू देणार नाही.